गोमातेने स्त्री जातीला एक श्राप दिला आहे आणि स्त्री जातीला आजही तो भोगावा लागत आहे. एका गावात एक माणूस राहत होता आणि त्याच्याकडे एक गाय होती. तो रोज तिचे दूध काढत असे आणि तिची खूप काळजी घेत असे. पण तिने दूध द्यायचे बंद केले. तेव्हा त्याने तिला घरापासून लांब नेऊन सोडून दिले. तिथे जवळच असलेल्या मंदिरामध्ये गाय गेली आणि ती देवाला सांगू लागली की माणसं एवढी स्वार्थी का आहेत? जोपर्यंत त्यांना आमच्याकडून फायदा होतो ते आम्हाला सांभाळतात आणि नंतर सोडून देतात. काही दिवसांनी गाय परत गर्भवती राहिली आणि 9 महिन्यांनी तिने एका सुंदर बछड्याला जन्म दिला. तितक्यात तिथे एक महिला आली. गोमातेने तिला सांगितले, माझ्या बाळाला माझ्या पाठीवरती उचलून ठेव, त्याला चालता येत नाही. ती महिला हसायला लागली आणि म्हणाली, बाळ इतकं खराब झालेलं आहे आणि त्याला मी माझ्या हाताने उचलून तुझ्या पाठीवरती ठेवू? गाईला खूप राग आला. तिने महिलेला श्राप दिला, इथून पुढे मनुष्य जात जेव्हा पण बाळाला जन्म द्यायला जाईल तिला खूप त्रास, खूप वेदनांना सामोरे जावे लागेल आणि तुमचे बाळ 9 ते 10 महिने चालणार नाही. त्या दिवसानंतर जनावराने जन्म दिलेले बाळ हे जन्माला आलेच चालायला लागले आणि मनुष्याने जन्म दिलेले बाळ हे 9 ते 10 महिन्यानंतर चालायला लागले. जय जय रघुवीर समर्थ. अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.